रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा प्रकारचे उखाणे अथवा ब्रीद वाक्यांची घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काका चव्हाणांचा बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर विरोधकच या चिन्हाचा जास्त प्रचार करत असल्याने चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले। बघत काय म्हणाले आहेत काका चव्हाण। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। खरं म्हटलं तर हे रणशिंग वाजवणारा किंवा रणशिंग फुंकणारा माणूस अशा पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला हे चिन्ह मिळालं आहे। आणि हे चिन्ह तसं पाहिलं तर ऐतिहासिक असणारे हे चिन्ह आहे। छत्रपतींनी ज्या ज्या वेळेस गड किल्ले जिंकले त्या वेळेस त्या ठिकाणी रणशिंग फुंकूनच त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आणि हा आनंदोत्सव साजरा करत असताना ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या ह्या चिन्हाला मी मनापासून धन्यवाद देईन की निवडणूक आयोगाला एक चांगल्या पद्धतीचं चिन्ह दिलं। आणि हे चिन्ह तसं पाहिलं तर प्रत्येक जे काही शुभकार्य असतं त्या शुभकार्यामध्ये प्रथमताच वाजवलं जातं। आणि जशी गणपतीची आपण पूजा करतो त्याच्या अगोदर एक रणशिंग किंवा तुतारी फुंकूनच त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची मानवंदना किंवा त्या ठिकाणी ह्या एक आवाज त्या ठिकाणी पोचवला जातो। म्हणून करता हे चिन्ह पोचवण्याकरता आता सोशल मीडिया जवळजवळ सर्वच ठिकाणी आता हे चिन्ह पोचलं आहे। पण तरीही काय असेल तरी आम्ही घरोघरी जाऊन या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार या पुढच्या काळामध्ये सर्वच आमचे सहकारी करणार आहेत। तुमच्या पक्षापेक्षा विरोधकांनी चिन्हाचा जास्त प्रचार केला आहे असं सध्या सर्वत्र बोललं जाते। सारखंच विरोधकांच्या तोंडात फक्त तुतारी, त्याबद्दल तुमचं काय? ठीक आहे, म्हणजे शेवटी ते चिन्हच असं आहे की कदाचित काही दिवसांनी त्यांचं चिन्ह असणार ते विसरून जातील आणि तुतारीच म्हणतील। आम्ही नेहमी म्हणतोय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी।